हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजेच भारताच्या राज्यघटनेबद्दल जी सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये महत्त्वाचे जे प्रश्न विचारले जातात त्यासाठी उपयुक्त माहिती आहे. तर ही राज्यघटनेबद्दल महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण राज्यघटनेबद्दल माहिती. तर महत्त्वाची माहिती आहे फ्रेंड्स, ही भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा मीन्स लीगल बेसिस आहे. आता भारताची राज्यघटना उद्देशिका म्हणजेच प्रियम्बल मध्ये मुख्य भाग व 12 पुरवण्या म्हणजेच परिशिष्टे अशा स्वरूपात विभागली आहे 12 भागामध्ये. आणि मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लक्षात ठेवा की 22 विभाग आहेत आणि सुरुवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. आणि सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वात मोठ्या संविधानांमध्ये मोडते. म्हणजे आपल्या भारताची जी राज्यघटना आहे ती जगात सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडते. तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम मीन्स सॉवरेन, समाजवादी मीन्स सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष मीन्स सेक्युलर, लोकशाही मीन्स डेमोक्रॅटिक, प्रजासत्ताक मीन्स रिपब्लिक आहे. तर उद्देशिकेमध्ये हे सर्व आहे, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक. आता मूळ उद्देशिकेत समाजवादी मीन्स सोशलिस्ट व धर्मनिरपेक्ष मीन्स सेक्युलर हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या 42व्या दुरुस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले. हा महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स, की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हे विचारण्यात येते की मूळ उद्देशिकेत कोणते शब्द नव्हते. बाकी आपल्याला दिलेले असतात पुष्कळ सारे शब्द, परंतु त्यामध्ये आपल्याला ओळखायचे असतात की कोणते शब्द नव्हते. तर हे लक्षात ठेवा, मूळ उद्देशिकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. आता राज्यघटनेच्या 42व्या दुरुस्तीनुसार हे उद्देशिकेत म्हणजे प्रियम्बलमध्ये घालण्यात आलेले आहे, इन्क्लूड करण्यात आले आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला आहे. तर ही तारीख सुद्धा लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटनेचा स्वीकार केला गेला. आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अंमलात आलेली आहे. या दोन्ही तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. आणि 49 साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. हे वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1935 मीन्स 1935चा भारत सरकार कायदा यावर आपले संविधान अवलंबून आहे, त्यावर आधारित आहे. आता ऑगस्ट 29 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला. ही तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे की अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला. आता 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आता सुद्धा साजरा करतो आपण. 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. नंतर आहे नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तात्काळ लागू झाल्या. संविधान
संपूर्ण रूपाने जानेवारी 26 म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. फ्रेंड्स, ही तारीख सुद्धा लक्षात ठेवा की 26 जानेवारी म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर फ्रेंड्स, ही होती उपयुक्त माहिती सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. थँक्यू.